दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादक शुल्क धोरणाशी संबंधित म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने अटक केली आहे। गुरुवारी सायंकाळी ईडीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी सुरू केली होती। चौकशीनंतर त्यांचा फोनही जप्त केला। अखेर रात्री 9 वाजता सक्तवसुली संचालनालयाने केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली। राजधानी दिल्लीतील वादग्रस्त मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलवलेले असतानाही केजरीवाल अनेकदा गैरहजर राहिले। या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून 9 वेळा समन बजावण्यात आले होते, परंतु केजरीवाल यांनी एकाही समनाला उत्तर दिलेले नव्हते। अखेर 21 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याकरिता केजरीवाल यांना 9वे समन्स बजावण्यात आले, परंतु आजही त्यांनी उत्तर न दिल्याचे अखेर गुरुवारी रात्री त्यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली। ईडीने बजावलेल्या समन्सला मंगळवारी केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले, परंतु उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा दिला नाही। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने बजावलेल्या 9व्या समन्स विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली।